ते असं म्हणतात की 2013 पासून त्या संघटनात्मक निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, त्या झालेल्या त्यावेळी ते तेव्हा आमच्या पक्षात नव्हतेच आणि आम्ही ते सगळं वेळोवेळी निवडणूक आयोगाला सादर केलेलं आहे. त्या जर झाल्या नसतील तर मग हे मिंदे आणि त्यांच्या बरोबरचे गेले ते कोणत्या पक्षाचे म्हणून त्यांनी त्या अध्यक्षाने ॲफिडेव्हिट दिलं होतं 2019ला आणि 2014 2019 असेल काही असेल आणि आत्ता सुद्धा काय असेल ते. शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्णय. शिंदेची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही, कारण शिंदे आणि शिवसेना हे नातं तुटलेलं आहे. त्याच्यामुळे भले त्याला मी काल म्हटलं ना की त्यांची मिलीभगत होती. ज्याप्रमाणे त्यांनी जाऊन एका न्यायमूर्तीने आरोपीची भेट घेतली 2दा, त्याच वेळेला हे सगळं ठरलेलं होतं. पंतप्रधान जर महाराष्ट्रामध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, निकाल काय लागणार अपेक्षित होता, माहिती होता का? पण तरी देखील पंतप्रधान दौऱ्यावरती येत आहेत. तरी देखील हे डावोसला जाणाऱ्यांचा दौरा आधीच जाहीर झालेला आहे, आज पेपरमध्ये आलेला आहे. मग हे कसं काय तुम्हाला आधी कळलं? म्हणजे तुमचं हे सगळं सेटिंग होतं, फिक्सिंग होतं, मॅच फिक्सिंग होती. आणि आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलेलोच आहोत. सर्वोच्च न्यायालयाने एक यांचा आदर करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडे प्रकरण दिलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाने जी चौकट आखून दिली होती त्या चौकटीच्या बाहेर जाऊन कायद्याप्रमाणे निकाल न देता एक काहीतरी प्रोसिजर त्यांनी केली आणि कायद्याचा अन्वयार्थ किंवा अनर्थ लावून तो निकाल दिलेला आहे. हा निकाल काही सर्वोच्च नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही आणि जनतेच्या मनात तर हा अजिबात टिकणार नाही. जनता तो स्वीकारणार नाही. उभाटा कशाला? उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे. उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार. आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे मी, या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.